विलंब आता करू नका, एक मॅच खेळवायची कंपल्सरी. मॅच पेंडिंग ठेवली जाणार नाही अशी आमची तिसऱ्या पंचांची सक्त ताकीद येते. ही ताकीद फार महत्वाची आहे. जरीमरी नागाव उरण आणि त्यांच्या विरोधात सिद्धी विहान पळस पे वलप. टार्गेट सेट करण्यात आलंय 5 ओव्हरमध्ये 68 धावसंख्येचं. येस, ॲज अ एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून स्वतः अमितजी म्हात्रे ते जोडले जात आहेत. मजा येईल. मराठी प्लस हिंदी. फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज सुधीर पाटील. पहिलाच बॉल लेफ्टी बॅटरच्या विरोधात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुधीर पाटीलची. हसूराम गरत आणि त्याच्या साथीला आहे तो जयेंद्र कडू. सुधीर पाटील बऱ्याच वर्षाचा अनुभव. आता बऱ्याच वर्षाचा अनुभव हा शब्दच गाळावा लागेल या स्पर्धेतून. प्रत्येकाकडे किमान 20 वर्षाचा अनुभवच आहे. व्हाईट बॉल साठी ते रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. चला, पंचांचा निर्णय आलाय. पहिला चेंडू रिव्ह्यू घेतला होता बॅटरने. कव्हर्स मधून बॉल काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती गोलंदाज सुधीर पाटीलची, कारण टार्गेट 68च आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. चला, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचेच आहेत. आजचा 6वा दिवस आहे स्पर्धेचा. रायगड प्रीमियर लीग 40+ ची ही स्पर्धा. हरिओम माऊली प्रसाद सुकापूर, जरीमरी नागाव उरण, सिद्धी बैकरयान विहान खाडेकर 11 पलस पे वलप आणि हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी. सुधीर ऑन साइडला पूल केला. व्हॉट अ शॉट. बॉल सीमा रेषा पार. षटकार. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. 40+ क्रिकेट जरी जयेंद्र कडू खेळत असला तरी सुद्धा अगदी आपण पाहतोय की रेग्युलर टीम मध्ये देखील आपल्या गावासाठी त्याचं तेवढंच योगदान असतं. षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय. 7 वर 68चं टार्गेट. सुधीर पाटीलच्या विरोधात आक्रमण. थोडा पुढे ठेवला चेंडू. वेग देखील होता. ही जी ऍडजस्टमेंट आहे बॉलरची ही फार महत्वाची आहे. जेव्हा तुम्हाला ऑन साईडला आक्रमण केलं जातं त्यानंतर फुल्लर लेनचा चेंडू मात्र इथे टाकला. एक हाफ ट्रॅकर बॉल, त्यानंतर फुल्लर लेनचा बॉल. व्हेरिएशन टप्प्यामध्ये सुधीर पाटील कडून. धावफलक 7. कदाचित नो असावा. कदाचित पंचांकडे. यस, पंचांचा कॉल आलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉल +1. आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मात्र घेतलेला आहे वेस्ट साईड साठी. चला, तिसरे पंच लगेचच निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण यानंतर एक मॅच बाकी आहे. चला, पंचांचा निर्णय तो इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. वेस्ट साईडचा इथे नो बॉल कॉल केलेला आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चला, दोन्ही टीमचे रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिलेत, गमावलेत त्यांनी. धावफलक 9. याच स्टार्टची गरज होती जरीमरी नागाव टीमला. जरीमरी नागाव उरण अपेक्षित होतं की हा स्टार्ट मिळावा. संधी देखील मिळाली. आता लेफ्टी बॅटर हसूराम गरतला आक्रमण करणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल. जोरदार अपील, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. याचा कुठेतरी विसर पडला होता. हे होतं क्रिकेटमध्ये. हे होतं. महत्वाची विकेट असेल तर या गोष्टी घडतात. विकेट किपर स्वतः द्वारकानाथ जी आहे ते अंपायर आहेत नेहमीचे. पाहता तुम्ही खेळाडूंना म्हणू शकत नाही कधी तुम्ही कसे विसरले. आता त्यांना देखील एक क्लिप भेटली. हे होतं. जेव्हा तुम्ही ॲज अ प्लेयर मैदानात खेळतात त्यावेळी एक वेगळ्याच भूमिकेत असता.
धावफलक 9. चांगला चेंडू सुधीर पाटील कडून फ्रीटचा बॉल तो देखील टाकला निर्धाव. 9 धाबा. कव्हर्सच्या वरतून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह बॉल सीमारेषा पार. चौकार. नका. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या मात्र 13. सुनील पाटील या ठिकाणी दिसत आहेत. रवी पाटील देखील आहेत. दोघांनी RPL मध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये पंचांच्या भूमिका म्हणजे जो पंचांचा पॅनल आहे तो संपूर्णपणे वेल ऑर्गनाईज केला होता. दीपक पाटील जे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात ते सध्या मैदानाच्या चहूबाजूने फिरत आहेत कारण टीमचे मॅनेजर आहेत ते सिद्धी बैकर आणि विहान खाडेकर 11 पळसपे वलप्पा. किती भूमिका बदलतात. आपण नेहमी द्वारकानाथजी यांना पंचांच्या भूमिकेत पाहतो ते आता सध्या ॲज अ प्लेयर आहेत. इकडे कॉमेंटेटर मॅनेजर आहेत. त्यांना टीमला जिंकवायचे. हा सामना महत्त्वाचा आहे. जिंकल्यानंतर त्यांना एक संधी तयार होईल. मला असं वाटतं हिमांशू 11 कोलवाडी हा संघ पुढे सरकलाय. त्यांच्यासोबत त्यांची लढत होईल. पाहूया कोण ठरतोय विजेता. धावसंख्या झाली ती 13. विजयासाठी आता 4 षटकं 55ची गरज. व्हॉट अ शॉट. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. काय कम्मालीची फलंदाजी करतोय जयेंद्र कडू. चौकार. फटके पाण्याची मजा काही औरच असते आणि ते 2 फटके पहिल्या ओव्हरमध्ये पूलचा फटका अगदी फ्रंट फूट पूल अगदी आपण पाहिला आणि त्यानंतरचा हा कव्हर ड्राईव्ह हवेत खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला प्लेअर आणि त्याच्या वरतून कॅप्टनच्या विरोधात आक्रमण. फुल्लरलेनचा बॉल यॉर्क. नितीन कोळी टीमला लीड करतोय. टीमचा कॅप्टन आहे. स्वतः जयेंद्र कडू देखील कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई सध्या मैदानात. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 18 वर. 22 चेंडू विजयासाठी 50ची गरज. चांगला सामना होईल यात शंका नाही. 40+ लढती तुम्ही पाहताय. प्रचंड अनुभव या सर्व खेळाडूंकडे. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण सध्या क्रिकेट पाहतो आणि आज हे 40+ फॉर्मॅट देखील नेहमीच यशस्वी राहिलंय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा नितीन कोळीने मात्र इथे कमबॅक केलाय. 18 धाबा. 18 लॉस ऑफ 0 विकेट. 68चं टार्गेट. फुलटॉस बॉल स्लॅश करायचं होतं परंतु टायमिंग जुळलं नाही. पाठची आतमधली कडा घेत बॉल आला तो गली रिजन कव्हर पॉइंट रिजनमध्ये. फक्त एकच धाव. 19 धाबा. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा करायचे त्या मात्र 49. नितीन कोळी चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती आक्रमण येऊन सुद्धा आणि आता फुलटॉस बॉल चुकी केली नितीन कोळीने आणि निश्चितच जयेंद्र कडू कॅप्टन आहे. चुकीला माफी नाही असं सांगत खेचलाय त्याने षटकार. स्वतःच्या चुका रेक्टिफाय करत स्वतःला सुधारत कंट्रोल करण्याचं काम केलं होतं नितीन कोळीने. सन्माननीय विशालजी जोशी आणि त्याचबरोबर मिथुनजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. या षटकाराने मात्र समीकरण थोडं बिघडवलं ते फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. सिद्धी बैकर विहान खाडेकर 11 पळसपे वल्लभ आणि त्यांच्या विरोधात जरीमरी नागाव उरण.
धमाकेदार बॅटिंग, काय फटके खेचले जयेंद्र कडूने, कमालीची फटकेबाजी. हा गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला, पूल आपण पाहिला, इनसाइड आउट आपण पाहिला जयेंद्र कडूचा. कमालीची बॅटिंग, चौकार. ते चांगले तरी सुद्धा मिडल मध्ये मी कंट्रोल केलं होतं, परंतु शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल केल्या ते जयेंद्र कडूने. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 29. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे त्या मात्र 39. 13ची सरासरी. सूरज हातमोडे आज जोडले गेले. ओमकार देखील इकडे आहे. ओमकार पाटील तिकडे खाली आहे. ओमकार आमचा चौकचा खूप चांगला समालोचक. दीपक पाटील इकडे आहेत, सुनीलजी पाटील आहेत, रवी पाटील आहेत, मॉन्टी आहे तिकडे, सगळेजण आहेत. नुकताच विशाल जोशी आणि मिथुन पाटील यांचं देखील आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती यावं. रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः संदीपजी पाटील, सत्यवानजी मात्रे, जहीरजी पटेल, रवी दादा, सर्वांचं सहर्ष स्वागत. उद्या पंच देखील उतरणार खेळायला. उद्या विकी नक्की येईल बघायला. उद्या ओमकार पाटील तुम्ही नक्की पाहिल्या, कारण स्वतः सुनील पाटील इकडे खेळणार आहे. 3 षटक 39ची गरज. काय फटका केसला, एक्सटेन्शन देत आपल्या लेगला बॉल उडवला लॉंग ऑफच्या वरतून. षटकार, 6 धावा. केले जाते उरण टीम कडून. जरी मरी नागा उरण षटकाराने स्कोर 35 वर 35. काय फटका केसलाय, स्क्वेअर ड्राईव्ह. कमालीची बॅटिंग असुराम घरात कडून. या संपूर्ण सत्रामध्ये क्रिकेटचे विलोभनीय फटके आपण पाहिलेत. आणखी एक चौकार. एकोणचाळीस धावा, 68चं टार्गेट आहे. 16 चेंडू आणि 29ची गरज आहे. एकही विकेट नाहीये. 68 करायचे टार्गेट आहे आणि आता झाल्या त्या धावा 39. यॉर्कर बॉल, सुधीर पाटील, डायरेक्ट हिट झाला तर चान्स बनला असता, परंतु नाही. एक धाव. काय बॅटिंग झाले दोन्ही बाजूकडून. जयेंद्र कडू, हसुराम घरत, कमालीची बॅटिंग. धावा झाल्या त्या 40. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण केले सुधीर पाटीलच्या विरोधात. 15 चेंडू, विजयासाठी गरज आहे ती 28ची. 15 चेंडू 28 धावांची गरज. रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. फुल टॉस बॉल, दिशा दिले, शॉट फाईन लेगला असलेला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि शेवटच्या क्षणी बॉल सीमारेषा पार. चौकार. जयेंद्र कडू, 8 चेंडू 26. भन्नाट फलंदाजी. मैदानाच्या चहू बाजूने फटकेबाजी. हा टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला चेंडू, त्या कारणास्तव बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. 40+ मॅचेस म्हटल्यानंतर फिटनेस हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तेजसजी पाटील रांजणपाडा यांचं इथे आगमन झालंय. तेजसजी पाटील यांना विनंती की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हावं. सुधीर पाटील वरती थोडा थकवा जाणवतोय. या वयामध्ये देखील हे सर्व खेळाडू खेळतायत, हीच खूप मोठी बाब आहे. स्लोवर 1 लवकर पिक केला. गुडघे टेकून हा बॉल मारला होता, परंतु तिथे झाले चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार.
नशिबाची साथ जयेंद्र कडूच्या बाजूने. षटकार. करा 3 ओव्हर धावा झाल्या त्या 50 आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 18. आजचा 6वा दिवस या स्पर्धेचा. आज इकू देखील टीमला लीड करत होता. हरिओम माऊली प्रसाद सुकापूर, जयेंद्र कडू आणि नितीन कोळी मैदानात खेळत आहेत. अजय कोळी, हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी जो संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय त्यांची मॅच बाकी. यामधील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल. चला कॅप्टन आपण रेडी राहा. तेजसजी पाटील रांजणपाडा यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तेरी मोहब्बत कोलवाडीहून या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. हे मगाशी जहीर पटेल यांनी उल्लेख केला की आपले समालोचक का नाही मग 40+ मध्ये. सत्यवानजी मात्रे यांचं वय किती आहे मला ठाऊक नाही. 40+ आहेत. क्या बात आहे. अरे बापरे, वाटत नसले तरी सुद्धा 45. क्या बात आहे. बरे, कारण वयाचा फंड इकडे येणारच ना 40+ म्हटल्यानंतर. जसं वय होत जातं तस तशी ॲजिलिटी कमी होते. लवचिकता, धावणं, स्टॅमिना, बऱ्याच गोष्टी होतात. परंतु हे खेळलेत. चला टाइमच्या बाबतीत सहकार्य करा. 12 चेंडू 18ची गरज. यानंतर एक मॅच बाकी आहे. बारा चेंडू 18 धावांची गरज. चला मॅच स्टार्ट करा, विलंब करू नका. यानंतर एक मॅच बाकी आहे. जोरदार आक्रमण केलं 3 ओव्हरमध्ये जयेंद्र कडू आणि त्याचबरोबरीने हसुराम गरत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. गोलंदाजीसाठी अमित पाटील. बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल चाललाय मागे. या चेंडूची गरज आहे आता. सिंगल डबल घेत हा सामना पुढे नेण्याचं काम दोन्ही ओपनर करतायत. 3 ओव्हर झाल्या. 4थ्या ओव्हरला इथे प्रारंभ झालाय. 51 विजयासाठी गरज आहे. ते 11 चेंडू 17. मोठं समीकरण नाहीये, परंतु विकेट आल्या झपकन 2. एखाद 2-3 निर्धाव चेंडू आले तर सामना बनू शकतो पळसपे वलप टीम साठी. 11 चेंडू 17ची गरज. फ्लाइट दिली होती बॉलला, फसवलं होतं अमित पाटीलने. हलक्या हाताने चेंडू खेळला. मिड विकेटला नितीन कोळी. हातात चेंडू विसावेल, फेक होईल तत्पूर्वी जयेंद्र कडू तिथे पोहोचलाय. संधी होती. विकेट किपर द्वारकानाथ तिथे नाराज आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे कदाचित ही एकच धाव असती. 10 चेंडू विजयासाठी 15ची गरज. ऐन तारुण्यातले खेळाडू जेव्हा मैदानात धावतात, एक सिंगलला डबलमध्ये करतात, डबलला ट्रिपलमध्ये करतात, त्यांचं कौतुक होणारच. परंतु हे जेव्हा खेळाडू 40+ आहेत, या 40+ वय झाल्यानंतर देखील त्याच उमेदीने जेव्हा धावतात, खरोखरच त्यांचं विशेष कौतुक. 10 चेंडू 15. शॉर्ट पिच बॉल मागे जाऊन हा फटका खेचलाय स्क्वेअर लेगला. जयेंद्र कडू कॅप्टन नॉक इथे पेश करत असताना आणखी एक धमाका त्यांच्या बॅटमधून. षटकार.
9 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. ऑन स्क्रीन तुम्ही संदीपजी पाटील आणि जहीरजी पटेल यांना चर्चा करताना पाहताय. चर्चा चालू आहे, इतरही दिवस बाकी आहेत. पुन्हा फ्लाइट दिली, बॉल आतमध्ये आणायचा होता. जयेंद्र कडू स्वतःवरती नाराज आहे, त्याला ठाऊक आहे, परंतु हेच ते समीकरण या क्रिकेटचं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धीमा गतीचे बॉल नेहमीच चकमा देतात बॉलरला, बॅटरला, आणि तेच अगदी आपण पाहिलं. 8 चेंडू 9ची गरज. पुन्हा फ्लाइट दिली, परंतु हा बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू. लॉंगॉनच्या वरती षटकार. चेंडू 46 धावसंख्येची इनिंग पेश केले जयेंद्र कडूने. विजयासाठी गरज आहे 3 धावांची आणि त्यांच्या 50 साठी गरज आहे 4 धावांची. पाहूया 50 होईल का. बऱ्याचदा असे प्रश्न पंचांना किंवा क्रिकेटचे समीक्षक कधी कधी समालोचकांना देखील विचारतात, परंतु तिथे इक्वेशन वेगळं असतं. 7 बॉलमध्ये 3 करायचे, 50 साठी 4. लॉंग ऑफला फटका खेचलाय आणि ते बॉल अडवलाय. एकच धाव, स्ट्राईक घ्यायचे आणि ते थांबवले असुरामने. चला, त्यांना ठाऊक आहे की हा लास्ट बॉल होता. यस, ओव्हर झाले. क्या बात आहे. असुराम गरत हे एका क्षणाला असं वाटलं असुराम गरत नक्की करतायत काय, आपल्या साथीदाराला वंचित ठेवतायत की काय, परंतु नाही, त्यांना ठाऊक आहे लास्ट बॉल आहे, स्ट्राईक त्यांनाच मिळेल. जयेंद्र कडू काय बॅटिंग केले पहा. षटकार चौकारांचा पाऊस त्याने पाडलाय. 15 चेंडू 47. विजयासाठी 6 चेंडू 2 आणि 50 साठी जयेंद्र कडू यांच्या 3 धावांची गरज. आतापर्यंत 3 ते 4 50 मात्र झाल्यात. पहिल्याच दिवसामध्ये मला असं वाटते 50 झाले. प्रफुल्ल पाटील, विघ्नार्थ पनवेल अलिबाग, सतीश थोरात भूमिका 11 श्री मंगल बावंजे, नयन पांचाल सुमित 11 पडगे पनवेल आणि उदय घरत पाटणोली वॉरियर्स. अशा 4 50s अगदी आपण पाहिले. ही 5वी 50 होईल आजच्या दिवसातील पहिली. 6 बॉल 2 की या विपरीत गोलंदाज काहीतरी चमत्कार करेल, कारण रायगड क्रिकेट म्हटल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चमत्कार होणारच. आणि आता द्वारकानाथ आले. मगाशी दीपक पाटील यांनी आठवण सांगितली की बेलवली विरोधात पळसपे असा सामना व्हायचा तेव्हा द्वारकानाथ पाटील उभे ठेवायचे. पाहूया आता. द्वारकानाथ सोरगे माफी असावी. 6 चेंडू 2, 50 साठी 3. फुल टॉस आणि ते पंचांकडे अपील, परंतु नाही. 5 चेंडू 3, 50 साठी 3, विजयासाठी 2. विजयासाठी 2 पाहिजेत आणि 50 साठी 3 पाहिजेत. पाहूया मजा या मॅच मध्ये. काय चमत्कार होईल की मात्र कॅप्टन ज्याने आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी केले, मॅचला विजयाच्या उंबरट्यावरती आणले आणि ते बॅटची कडा घेतले. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. दुसरी धाव कन्वर्ट झाली आणि ते मात्र निश्चितच 2 धावा झाल्यात आणि एका धावेने अर्धशतक मात्र हुकलं आणि हा सामना विजयी झालाय तो जरीमरी नागा उरण. परंतु हीच खरी ओळख आहे आपल्या ग्रामीण खेळाडूंच्या परफॉर्मन्सची. विशेष कौतुक मी जयेंद्र कडू यांचं करेल. त्यांची 50 झाली नाही तरी सुद्धा इतर विरोधी संघातील खेळाडू येत आहेत, त्यांना अभिनंदन करतायत. सामना जरी त्यांनी जिंकला, शेवटच्या 3 धावांची 17 चेंडू 49 धावसंख्येची इनिंग साकारली. मॅन ऑफ द मॅच देखील जयेंद्र कडू आहे. चला टॉस साठी या. तेच कॅप्टन आहेत. टॉस साठी या. हिमांशू 11 कोलवाड